बऱ्याचदा धावपळीच्या जीवनामध्ये आपण अनेक छोट्या मोठ्या गोष्टी विसरत असतो आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरती आहे जे होतच असतो। आणि त्यातली महत्त्वाची गोष्ट जी आपण शक्यतो विसरतोच ती म्हणजे पाणी पिणं। खरं तर असं आहे की अनेकदा पाणी भरपूर प्यायल्याने आपल्या शरीराला जेवढी गरज आहे तेवढं पाणी प्यायल्याने अनेक आजार बरे होतात, हे नक्कीच आपल्याला माहिती आहे। त्यामुळे आपली पचनशक्ती चांगली होते, आपलं जेवण जे आहे जे आपण खातो ते व्यवस्थित पचतं। ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नक्कीच माहिती असतात आणि आपल्याला माहितीही असतं की आपल्याला पाणी दररोज भरपूर प्यायला पाहिजे, पण ते पाणी पिणं हे जे लक्षात राहत नाही आपल्याला। आणि त्यामुळेच ते लक्षात राहावं यासाठी रिमाइंडर म्हणून एक ॲप सुद्धा आहे आणि त्या ॲपचं नाव असं आहे की वॉटर युअर बॉडी। तर या ॲप मार्फत हे जर तुम्ही डाउनलोड केलं तुमच्या स्मार्टफोनवरती तर तुम्हाला हे सारखं ॲप रिमाइंड करून देतं की तुम्हाला आता पाणी प्यायचं आहे किंवा तुम्हाला आता पाणी पिण्याची वेळ झालेली आहे। तर हे ॲप कसं आहे हे आता आपण पाहणार आहोत। हे ॲप तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता नक्कीच तुमच्या स्मार्टफोनमध्ये। आणि हे ॲप जेव्हा तुम्ही ओपन करता उघडता त्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही वजन आहे त्याच्यामध्ये एंटर करायचं आहे। तर मी माझं वजन याच्यामध्ये एंटर करणार आहे। तर आता तुम्ही ह्याच्यामध्ये वजन LBS किंवा KG या दोन्हीपैकी कशावरतीही तुम्ही टाकू शकता। तर मी KG मध्ये माझं वेट टाकलेलं आहे आणि माझ्या वजनानुसार मला माझ्या शरीराला पाण्याची किती गरज आहे ते हे ॲप दाखवतं। तर आता माझ्या शरीराला 8.25 कप्स म्हणजे साधारणतः 7.25 कप पाणी पिणं गरजेचं आहे। तर मी दिवसातनं तेवढ्या वेळा पाणी पिलं पाहिजे आणि हे ॲप मला नेहमीच रिमाइंडर करून देऊ शकतं की मी माझ्या पाण्याची वेळ झाली किंवा मला पाणी पिण्याची गरज आहे। आता अजून ह्याच्यामध्ये काय काय आहे आपण ते पाहू शकतो। आता आपण इथे बघितलं तर आपण इथे ॲड करू शकतो की आपण किती कप पाणी प्यायलेलं आहे, म्हणजे किती वाजता प्यायलेलं आहे। मग त्यानुसार हे ॲप आपल्याला परत थोड्या वेळाने रिमाइंड करून देणार आहे की आता तुमची पाणी पिण्याची वेळ झालेली आहे। या ॲपमधनं तुम्ही तुमचं कंटेनर देखील निवडू शकता। तुम्ही कुठल्या म्हणजे ग्लासातनं पाणी पिताय, बाटलीतनं पाणी पिताय, हे सगळं तुम्ही या ॲपमधनं निवडू शकता। त्याच्यामधनं तुम्ही हेही म्हणजे तुमचं किती लिटरचं आहे, किती मिलीलिटरचं आहे तुमचं कंटेनर ज्यातनं तुम्ही पाणी पिताय ते नक्कीच इथे सिलेक्ट करू शकता, कमी जास्ती करू शकता। त्यामुळे नक्कीच पाणी मोजण्यासाठी तुम्हाला ह्या पर्यायाचा नक्की उपयोग होऊ शकतो। याशिवाय या ॲपमधनं तुम्हाला ग्राफसुद्धा कळणार आहे की तुमच्या म्हणजे तुमच्या शरीरातलं पाणी किती आहे किंवा तुम्ही काल कमी प्यायलं होतं का, आज किती प्यायलं किंवा 2 दिवसांपूर्वी किती प्यायलं होतं। सो त्याचा ग्राफ तुम्ही मेंटेन करू शकता। तुम्हाला नियमित पाणी पिणं तसं खूपच गरजेचं आहे, अनेक आजार त्याने नक्कीच बरे होतात। त्यासोबतच तुम्हाला या ॲपमध्ये वेगवेगळ्या टिप्स देखील म्हणजे पाण्यासंदर्भातल्याच वेगवेगळ्या टिप्स देखील नक्कीच मिळणार आहेत। या सगळ्या ज्या टिप दिलेल्या आहेत या ॲपमध्ये, या टिप्स ज्या आहेत त्या तुम्ही नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा नातेवाईकांसोबत कुठल्याही सोशल मीडियावरनं नक्कीच शेअर करू शकता। त्यामुळे आपण जनरली पाहिलं की उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये आपल्याकडनं पाणी सहज पिलं जातं कारण आपल्याला खूप तहान लागते शक्यतो उन्हाळ्यामध्ये। पण हिवाळा आणि पावसाळा हा एक असा ऋतू आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पाणी पिण्याची गरज फारशी भासत नाही, त्यामुळे आपल्याला लक्षात राहत नाही। पण ऋतू कुठलाही असो आपल्याला पाण्याची गरजही लागते, आपल्या शरीराला पाण्याची गरज असते आणि तेवढं पाणी आपल्या शरीराला दिल्यास नक्कीच आपलं आरोग्य सुधारतं। त्यामुळे हे ॲप डाउनलोड करून तुम्ही तुमचं आरोग्यसुद्धा नक्कीच सुधारू शकता, अगदी पाण्याचं रिमाइंडर लावून। कॅमेरामॅन श्रीकांत सह मी स्वर्धा वाघुले, ABP माझा, मुंबई।